नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या शेतामध्ये. मी म्हटलं होतं ना, 60 दिवसाला तुम्हाला हे हरभरा एवढ्याला दिसल आणि त्याच्यानंतर 80 दिवसाला मात्र एवढ्याला वाढलेलं दिसल. सगळ्यात महत्वाचं हे शेतकऱ्यासाठी 81 नंबर इन्व्हेज कंपनीचं शेतकऱ्याला हार्वेस्टरनं मेकॅनिकल व्हरायटी काढणारं वाहन आहे. याला तुम्हाला सांगू इच्छितो, पेरताना आता खत दिलता 10-26 खत दिलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर पाण्यासोबत 15-15 खत टाकला होता. त्याच्यानंतर बुरशीनाशकाची एक फवारणी केली होती. मिरा एचडीओ एक बुरशीनाशक मारलं होतं. त्याच्यासोबत ॲपिटाईट मारलं होतं सपोरा कंपनीचं. आणि त्याच्यानंतर कीटकनाशक एक मारलं होतं. असं त्याची फवारणी केली होती. त्याच्यानंतर काय केलं, एकदा पाणी स्प्रिंकलरनं दिलं, परत एकदा रेन पाईपनं पाणी दिलं आणि आता याला झाले तर 62 दिवस. आणि 62 दिवसाला बघू शकता की किती फुलं लागलेले आहेत. आणि याला 80 दिवसा आणखीन म्हणजे जास्त पाणी दिल्यामुळे आणखीन याची वाढ होणार आहे. आणि ही मेकॅनिकल व्हरायटी हार्वेस्टरनं काढता येते, म्हणून ही सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारं हे जात आहे. मी म्हटलं होतं शेतकऱ्याला, पेरतानाच म्हटलं होतं की तुम्ही काय करा, शेलू पात्री रोडवर इथं रोडच 2 प्लॉट आहेत. एक कोरडवाला हे टाकलेलं आहे आणि बागायती आहे. तर तुम्ही येऊन पाहू शकता हरभरा कसं आलेलं आहे. सगळ्या जाती येतात, वेगवेगळ्या कंपनीच्या 2-3 आणखीन आपलं मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या कंपनीच्या आणखीन इथे जाती येतात. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि सांगायचं झालं तर माझी शेतकऱ्याला विनंती आहे, आता योगायोगानं आभाळ आलेले आहे, तुमच्या हरभऱ्याला आता फुलं लागणार आहे. मग तुम्ही काय करा, एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारा, एखादं बायस्टुमलंट मारा आणि कीटकनाशकाची फवारणी करा. कारण की काय होतं, जितका आभाळ येईल ना तितकी गर्भधारणा होते. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर हरभऱ्यामध्ये आम्ही मधमाशा येण्यासाठी तुम्ही पाहू शकता, हे धने टाकलेले आहेत, त्याला फुलं आले. त्याच्यानंतर जवस देखील टाकलेलं आहे, ते देखील. ह्या धन्याचे 2 फायदे होते. याच्यामुळे एक तर डुक्कर येत नाही, त्याच्यामुळे उंदर एक लागत नाही. ज्यांच्या गावामध्ये उंदर लागतात त्याने धने टाकायला काही हरकत नाही, म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि हे पाहू शकता, इथे हे 10 एकरचा प्लॉट आहे, तिथं कोरडोचा प्लॉट आहे. सगळं 17 एकर हरभरानं गहू देखील आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. आणि ज्यानं हरभरा पेरलेला आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी दिल्याच्या नंतर हरभरा वाढवायचं का घाटे लावायचे हे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या हातात आहे. जर तुम्हाला वाटलं समजा 50 दिवस झाले, त्याच्यानंतर चक्क पाणी बंद करायचे, लगेच फुलं लगेच घाटे लागतात. आणि जर आणखीन याला वाढवायचं असलं ना, तुम्हाला सांगतो, आज याला पाणी दिलं की आणखीन हे इतकं वाढत आहे. मग याला ज्यावेळेस आपण ताण देतो त्याच्यानंतरच त्याला फुलं लागत असते. म्हणून आम्ही काय केलं, याला 55 सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, यापुढे तुम्हाला कोणता शेतकरी तुम्हाला सांगणार नाही. हरभऱ्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, 60 दिवसापर्यंत तुम्हाला स्प्रिंकलर ना सोरेन पाईप ना काय पाणी द्यायचं तर देऊन घ्यायचं. पण त्याच्यानंतर काय करायचं, 60 दिवसाच्या नंतर शेतातली मोटरच लावायची नाही, बंद करून टाकायची आणि त्याच्यानंतर पाणी द्यायचं नाही. मग बंद केल्याच्या नंतर ताण भेटल्याच्या नंतर याला लगेच कळ्या लागतात, लगेच फुलं लागतात आणि त्या फुलाचं रूपांतर घाट्यात होतं. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. हे पाहू शकता किती फुलं लागलेले आहेत. बघू शकता हे कसे फुलं आहेत. आणि ज्याला पाहायचं असेल तर ते आणखीन रोड प्लॉट आहे, कधी बी येऊन पाहू शकता. घाट्यात आणखीन 10-12 दिवसाला घाटे लागते, त्यावेळेस देखील पाहू शकता. हे असं पीक आलेलं आहे एवढं. आणि हे संपूर्ण असा एवढा मोठा प्लॉट आहे. सगळीकडे पाहू शकता हे किती वाढलेलं आहे. याच्यानंतर परत मी काय करणार आहे, इथं दुसऱ्या आणखी 1-2 जाती येतात, त्याला त्याच्यात ज्यावेळेस ब्रँचेस होतील त्याच्यानंतर लगेच तुम्हाला हिडो त्याचा देणार ते. धन्यवाद.